धुक्याच्या कुशीत हरवलेली ही हिरवाई आणि पावसाच्या प्रत्येक सरीत निसर्गाचं एक नवं गीत दडलंय. रस्त्याच्या कडेला मेहनतीने डोलणारी भातशेती आणि प्रत्येक थेंबात मातीच्या सुगंधाची एक सुरुवात कहाणी. काही क्षण असे असतात जे शब्दांनी नाही तर फक्त मनाने अनुभवायचे असतात. चला आज या हिरवगार निसर्गाच्या सहवासात क्षणभर सगळा गोंधळ विसरून मनाला शांत करूया. नमस्कार. आज आपण आलो आहोत एका अशा सुंदर ठिकाणी जिथे पाऊस, हिरवळ आणि मातीचा सुगंध मन अगदी प्रसन्न करून टाकतो. तर चला, आम्ही निघालो तो हर्षीच्या रस्त्याने आणि हा माझा छोटासा मुलगा त्याच्या बोबड्या बोलामध्ये बोलायचा. रिमझिम पाऊस, घाटाची वळणं आणि नारळांच्या झाडातून वाहणारा वारा. कुछ सफर मंजिल तक पहुंचने के लिए नहीं बल्कि दिल को सुकून देने के लिए होते. आणि असं करत करत आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आणि पुढे बघा, संडेच्या दिवशी एवढी गर्दी होती की अक्षरशः पार्किंग फुल होती. बघा, निसर्गाच्या सान्निध्यात इतकं छान वाटतं. तो वारा, तो पाऊस, तो मातीचा गंध आणि एक दिवस स्वतःसाठी. अरे ते रस्ता नाही चालला, याला रस्ता पण इथून जायचं. काय करायचं? हाय ना तो? हाय. पाऊस पडत होता, भूक वाढत होती आणि माझी दिसतात रजा घेऊन निघून गेली. पावसात भिजण्यापेक्षा भजी चहात बुडवण्यात जास्त आनंद होतो. आणि असं भजी आणि चहावर ताव मारून आम्ही परत एकदा जिथे आम्हाला पोहोचायचं होतं त्या दिशेने निघालो. आणि समोर इतका सुंदर असा छोटासा तलाव लागलेला आम्हाला आणि त्याच्यामध्ये बोटिंगही होती जी आम्ही करू शकत नव्हतो, आरोग्य लहान असल्या कारणास्तव. आजूबाजूला एवढं छान वातावरण झालेलं होतं आणि गर्दी एवढी होती. पावसाचं वातावरण, ते डोंगर, ती हिरवीगार झाडी, धुकं आणि एवढ्या याच्यात सुद्धा आम्ही आरोला घेऊन जात होतो. चालताना थोडंसं गेलं की लगेच पाऊस यायचा, थोडंसं चाललं की लगेच पाऊस उघडायचा. पावसाने पण फार गंमत केली आणि इतकं सुंदर असं मंदिर आम्हाला तिथे दिसलं. पण आम्ही काही त्या मंदिरात जाऊ शकलो नाही कारण की त्याच्या एक्झॅक्ट बाजूला ॲडव्हेंचर पार्क होतं जे आरोला दिसत होतं आणि त्याला तिथे खेळण्यासाठी जायचं होतं. आणि हाच तो भाग आहे ॲडव्हेंचर पार्कचा. वरतून मी हा शूट केलेला आहे. थोडासा खाली पायऱ्या उतरून खाली जायचं आणि तिथे छान त्यांनी मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे थीम ठेवलेल्या होत्या, राईड ठेवलेले होते. तर आम्ही पण 2-3 राईड केल्या. आरोला बसवलं मी फ्रॉग राईडमध्ये, मलाच त्याला घेऊन बसावं लागलं. त्याच्यानंतर आम्ही केली ड्रॅगन राईड जी शेवटी तुम्हाला बघायला भेटेल. तर खूप छान असा ॲडव्हेंचर पार्क आहे. तर तिथे एकदा नक्कीच लहान मुलांना घेऊन जा. छान असं अख्खा दिवस तिथे जातो. निसर्गरम्य वातावरण आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या समोर जे आहे ते संत दर्शन म्हणून म्युझियम आहे. तर आम्ही तेही बघितलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेल. हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे. कसा होईल माहीत नाही आहे, पण एक सहज आठवण जोपासण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे. आणि इथे आरवने त्याच्या वडिलांकडे हट्ट केलेला आहे त्याला हॉर्स राईड करायची आणि मला त्याला घेऊन तिथे राहावं लागलं. मला खूप मजा आली हॉर्स राईडवर.
आरवचा एक्झॅक्ट पाठीमागे तुम्ही बघू शकाल की त्याच्यामागे स्काय वॉक म्हणून एक राईड आहे, ती याला करायची नाही आहे. परंतु त्या लोकांचं बघून हा जागेवरच हे अशा उड्या मारत होता. हा त्यांनी त्याचा आनंद शोधला, त्याची त्या फिरकी लढवली आणि त्याचा मजा त्यांनी केलेली आहे. आणि एवढं हे करून आम्ही आजचा दिवस पूर्ण आरवला देऊन आम्ही परत पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाकडे निघालो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आरवच्या ब्लॉगमध्ये.